मी नेहमी म्हणत असतोय की म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट हा एक बिझनेस असल्यासारखा आहे. मी आज तुम्हाला एक अॅनालॉजी सांगतोय. ही अॅनालॉजी पटते का बघा. पटत असेल किंवा नसेल तरी कमेंटमध्ये रिप्लाय करा. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. आपण इन्व्हेस्टमेंट करून एक पोर्टफोलिओ जमा करतो. तो पोर्टफोलिओ म्हणजे जे कंपनी आहे असं समजा, आणि त्या कंपनीचे एम्प्लॉय कोण आहेत माहिती आहे? ते एम्प्लॉय असं समजू आपण की SIP आहे. SIP जर सातत्याने आपण करत गेलो तर ते एम्प्लॉई सारखं आहे की आपण सातत्याने आपल्या कामावरती लोक कशी यायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं, तसं सातत्याने इन्व्हेस्टमेंट आपण SIPच्या माध्यमातून करत राहिलं पाहिजे. आपला सिक्युरिटी गार्ड, कंपनीचा सिक्युरिटी गार्ड म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओचा इमर्जन्सी फंड ठरू शकतो. आणि तुम्ही पॅनिक सेलिंग केलं म्हणजे मार्केट डाऊन झालं, भीतीनं तुम्ही काही म्युच्युअल फंड विकले किंवा इन्व्हेस्टमेंट थांबवली, हे म्हणजे तुमच्या हाताखालील चांगल्या एम्प्लॉईला कामावरून काढून टाकण्यासारखं आहे. आणि तुमचे जे काही कंपनीचे ध्येय धोरणं किंवा कंपनीचे गोल आहेत, हे गोल पूर्ण करण्यासाठी अख्खी ऑर्गनायझेशन कामाला लागत असते. सगळे कामगार त्या दिशेने वाटचाल करत असतात आणि तेच ध्येय धोरणे म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील पर्सनल गोल्स. हे पर्सनल गोल्स पूर्ण करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओला मिशन आणि व्हिजन असलं पाहिजे. जसं एखाद्या ऑर्गनायझेशनला असतं तसं तुमचं हे मिशन आणि व्हिजन तुमच्या पोर्टफोलिओसाठी ठरवण्यासाठी तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही डाऊट्स असतील तर या नंबरवरती संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.